जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून मलिदा लाटण्यासाठी तलाठी तलाठी सजावर न थांबता तलाट्यांनी तालुक्याच्या ठिकाणी दुकान मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हे तलाठी कार्यालय धाकलगाव आहे, याची इमारत आहे, एकदम दुरावस्थेत झालेली आपल्याला पाहायला मिळते। इमारत आपण बघूयात। अशा प्रकारे दुरावस्था जी आहे ती धाकलगाव येथील तलाठी सजा कार्यालयाची झालेली आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत दयनीय अवस्था या कार्यालयाची झालेली आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील तलाठी जे आहे ते खाजगी कार्यालय जे ते तालुक्याच्या ठिकाणी शहरांमध्ये थाटून आपल्याला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र त्याचा फटका असा बसलाय की जे तलाठी सजा कार्यालय शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून जे कार्यालय उभारलेत ते कार्यालय जे ते धुळखात पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर दिवस दिवस साहेबाच्या एका सातबाऱ्यासाठी तिथं मग ते खासगी व्यक्तीमार्फत तो पैसा घेतो किंवा असं तो बी उपस्थित नसतो टायमावर। वाटलं तर 4 गाव एका लागले असले तर त्याला दिवस ठरवून द्या, 4 दिवस नाही तर 2 दिवस तरी गावात कंपल्सरी यायला पाहिजे। मी घरकुलची रेती घेण्यासाठी पावती काढायला आलेलो आहे। मी 2-4 दिवस झाले चक्रा मारतो, पण तलाठी मला काही भेटत नाही। फोन लावला तर म्हणते की मी ह्या मिटिंगला आहे, त्या मिटिंगला आहे, 4च्या नंतर या, 2च्या नंतर या, घुमवते। अंबड शहरामध्ये अनेक तलाट्यांनी खाजगी कार्यालय थाटून बसलेले आहेत आणि त्यांचे खाजगी व्यक्तीमार्फत तलाठी कार्यालयाचं कामकाज जे ते सुरू असल्याचं देखील साम टीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे।